शेवगाव विधानसभा मतदारसंघात कमळ पुन्हा फुलला आहे। शरद पवार राष्ट्रवादीची तुतारी वाजली, मात्र सर्वत्र आवाज घुमलाच नाही, तर अपक्ष किटलीचा अर्ध्यावरच प्रवास थंडावला। मतदारसंघातील तिरंगी लढतीमध्ये भाजप आमदार मोनिका राजळे यांनी विजयाची हॅट्रिक करत आश्चर्याचा धक्का दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप ढाकणे यांचा पराभव केला, तर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील यांना तालुक्यातून अपेक्षित मताधिक्य न मिळाल्यानं तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं। यामुळे यंदा शेवगाव पाथर्डीमध्ये बदल होणार ही केवळ चर्चाच ठरली आहे। मतदारसंघामध्ये सुरू असणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आमदार मोनिका राजळे यांनी मतदारसंघावरील पकड कायम राखली आहे। याप्रसंगी नवनियुक्त आमदार मोनिका राजळे यांनी मनोगत व्यक्त केलं। पहिल्यांदा आमदार झाला, पहिली प्रतिक्रिया तुमची काय आहे? मी आज खूप आनंद झालाय। तुमच्या सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, सर्व मित्र पक्ष या सर्वांनी खूप मेहनत केली, खूप काम केलं, प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन पोहोचलं। आणि शेवटी मला वाटतं ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आमच्या सर्व लाडक्या बहिणींनी जे सरकारने शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी, महिलांसाठी जे निर्णय घेतले, मला वाटतं हे सगळं श्रेय हे महायुतीच्या आमच्या सर्व नेत्यांना, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, बुथच्या कार्यकर्त्यांना मला या पुढच्या काळात मतदारसंघात गेल्या 10 वर्षामध्ये बरीचशी भरीव कामं किंवा राहिलेली कामं केलेली आहेत। भविष्यात रोजगार निर्मिती असेल, MIDCचा प्रश्न असेल, शाश्वत पाणी शेतीसाठी यावर काम करण्याचा ठिकाणी प्रयत्न केले। निवडणुकीच्या काळात विरोधकांनी तुमच्यावर आरोप केले, त्या आरोपांना तुम्ही कसं उत्तर देणार? आगामी काळात कशा पद्धतीने काय असेल? विकासाच्या आणि कामाच्या माध्यमातून उत्तर देईल। एस9 मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड्राय, शेवगाव।